नमस्कार मंडळी, आज आहे श्रावणातील पहिला सोमवार आणि नागपंचमी. सकाळी उठली, देवांची पूजा केली, उंताऱ्यात रांगोळी काढली. आमच्या दोघांचा उपवास आहे म्हणून बनवलं चहा, फक्त आज चहाच आहे. आणि त्यानंतर लगेचच मुलांच्या डब्याची तयारी केली. डब्यासाठी बनवली सोयाबीनची भाजी आणि चपाती. आज मला खूप काम होतं म्हणून डब्यासाठी इतकंच बनवलेलं आहे मी. लगेचच मी श्रावणातली माझी पोथी जी आहे ती वाचत बसली. पोथी वगैरे वाचून झाली आणि आज नागपंचमी आहे म्हणून मी इथं पिठीचे लाडू तयार करायचे आहेत म्हणून तांदूळ भाजून घेतले. तूप, पिठी आणि गूळ एकत्र करून मस्त असे लाडू वळलेत. याची रेसिपी आपल्या पेजवर अपलोडेड आहे. वाटाणे लागतात आमच्याकडे सफेद, तेही उकडून घेतले. नंतर रीतसर मांडणी करून घेतली नागपंचमीची. बेल, पत्री, फुलं वगैरे सर्व वाहिलं, वस्त्र वगैरे वाहिलं आणि चांगली आरती वगैरे केली. व्यवस्थित आमची पूजा वगैरे व्यवस्थित झाली. हे बघा, आमच्याकडे नागपंचमीला ना एवढं लागतं, तुम्हाला दिसत असेलच. तर मस्त पूजा झाली. आता संध्याकाळी ना मला लगेचच बाहेर जायचं आहे म्हणून मी संध्याकाळचं जेवण उरकून घेतलं. आमच्याकडे श्रावणासमोरचा उपवास सोडायला कैल्याचं आंबट लागतं. तर मस्त अशी कैल्याच्या आमट्याला फोडणी दिली आहे. मस्त आंबट चिंबट असा आंबट कैल्याचा तयार झाला. याची रेसिपीनं पण आपल्या पेजवर अपलोडेड आहेच. आणि हे बघा, कैल्याच्या वड्या पण करून घेतल्या, मस्त स्टीम करून घेतल्या. लगेचच वड्याही स्टीम झालेल्या आहेत. एका साईडला लगेचच वाटाण्याची भाजी घातली. वाटाण्यामध्ये भाणे, फरसबी आणि बटाटा घातलेला आहे. मस्त अशी भाजी कुकरमध्ये तयार झाली. लगे मी दुसऱ्या भांड्यात ट्रान्सफर केली आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. भाजी पण आपली तयार आहे. आणि ह्या बघा, या कैल्याच्या वड्या पण तयार आहेत. तर आता मी चालले मैत्रिणींसोबत बाहेर म्हणून संध्याकाळचं जेवण तयार केलं आहे. कैल्याची आमटी, वाटाण्याची भाजी, हे बघा कैल्याच्या वड्या. त्यांना पाहिजे तेव्हा भात घालतील आणि कैल्याच्या वड्या फ्राय करतील. मैत्रिणींसोबत चालले तर आज माझ्याकडे कॉन्ट्रॅक्ट होता पुरणपोळी आणि भाकरींचा. मी कुठे चाललेले आहे हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजेलच. चला तर मी येते जाऊन. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.